नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. दुपार झाली आहे आणि जनावरांचा चारा पाणी सगळं झालं आहे. जनावरं निवांत, त्यांचं आता रवंत चालू आहे ना, सगळ्यांचा रवंत चालू आहे आणि ह्यांची पण सगळ्यांची विश्रांती चालू आहे. निवांत विश्रांती चालू आहे. बरं आहे की नाही? ह्यांचं खायचं बसायचं, खायचं बसायचं. आपल्याला बघा कसं टेन्शन असतं, घरातलं करायचं, जनावरांचं करायचं, आणखी हे कमी पडलं ते कमी पडलं, कुरकुर करायचं हे चालू असतं. ह्यांचं मात्र काय नाही, ह्याला आयतं घालायचं. भैया आता शाळेने कॉलेजवरून आलाय, त्याचा मित्र आता गेला, म्हणजे तो आता आलाय. हे नाही आला ना तो, त्याचा एक्स्ट्रा क्लास आहे. हां, आणि ह्यांचं कसं टेन्शन नसतंय बाबा, खायचं निवांत झोपायचं, खायचं निवांत झोपायचं, असं चालू असतं. ही बोकड आहे ना, लय मस्तीला आलाय, दूध प्याला नाही ह्यो, म्हणून आता आहे ना ह्याच्या आईचं दूध काढायचंय. हो, एका थानातलं पेलाय बघ, एका सडातलं पेला, एका सडातलं नाही पेला. जाऊ दे, राहिलेलं दूध काढायचं ना. आता 12-1 वाजले म्हणल्यावर आता दूध आपण काढू शकतोय. आज पहिल्यांदा काढायला लागले, दूध काढत नाही, पेतय बोकाड, पण आज काय झालंय कोणाला पेलंच नाही दूध, म्हणून काढ नो गळ्यात ना, राहू दे. बरं काढ काढ, कुठ तर जाळीवर उडी मारायचं आणि अडकायचं, ते काढ. ए बाबा, तुला आता बांधावं लागेल का काय? त्याला धर जरा, मी काढते दूध. तर चला, शेळीचं काढायचंय दूध. आणि दूध काढताना व्हिडिओ बनवता येणार नाही, कारण कॅमेरा धरायला कोण नाही, मोबाईल धरायला कोण नसल्यामुळं दूध काढतानाचा व्हिडिओ करायला येणार नाही. तर ते बघा, एका सडातलं पिलंय दूध, एका सडातलं दूध तसंच आहे, आणि ते दूध आपल्याला काढावं तर लागणार आहे. नाहीतर काय होतंय माहिती आहे का, उगं इकडं तिकडं फिरताना ते असं म्हणजे पायाला कास थटते आणि दूध न ताप होतंय शेळीला चालायला. त्याऐवजी आपण दूध काढूया. शेळीला बोकड रे, चले यात. इतकं समाधान बोकड आहे ना, हे बघा, मारत नाही, अजिबात मारत नाही कोणाला, बरं का. म्हणजे लय शांत आहे बोकड आमचं. आणि शेळीचं दूध काढलंय, हो का, अर्धा लिटर दिलंय दूध. एकच सडातलं दूध होतं, त्यामुळं अर्धा लिटर दूध दिल्या. आणि हे 2 लिटरचं आहे बरं का, हो का, अर्धा लिटर आहे. नाहीतर मंचीला उगं लागली थापा मारायला. आणि काय होतंय सांगू का, आमचं हे घर आहे ना, ह्याच्यावर हे झाडाच्या फांद्या गेले त्या, आणि हे तर आहे ना, माणसाला सुद्धा बसायला लई गार वाटतंय. आणि या ठराविक ज्या कोंबड्या आहे त्या बाहेर जातच नाही त्या, हे इथंच असते त्या. आणि जरा ऊन पडलं आणि येते तर अंड्यासाठी आहे बघा. इथं कॅरेट ठेवलंय, तिथं मुडकीली दुरडी ठेवल्या, इथं आणखी ते चौरंग बंद पडलेला म्हणजे खराब झालेला ठेवला. बघा, इथं असं बांधून केलंय अंडी घालायला. आणखी इथं करायचंय अंडी घालायला कोंबड्यासने. लय गार वाटतंय, लय छान वाटतंय बरं का, इथं मस्त वाटतंय. काल स्वच्छ करून घेतलंय. आणखी म्हणजे आता 15-3 आठवडे स्वच्छ करावं लागत नाही तिथं काय. तर असू द्या, घेतलं दूध काढून. आणि तिथं काय करू नकोस, चला घराकडे, चला घराकडे चला. मस्त झालं बरं का इकडलं सगळं काम. आणि कोंबड्या अंडी घालायला चालू केले ते आता, नवीन तलगा आता जवळजवळ बऱ्यापैकी लागले ते अंडी घालायला. पण अंडी कसं पहिल्यांदा जरा तलगाची बारीक असते ती. बोकडाला बांधावं काय का, शेळ्यांना उभान पण राहून देत नाही, होय का. बोकडाला बांधा, हाय ती का अंडी, बघ बर. नाही, आता नेले ते मी, आता आणखी नेले. सकाळपासून 5-6 अंडी निघाली बरं का. म्हणजे अंडी निघाल्यावर कसं असते माहिती आहे का, ताजा ताजा पैसा येतो हातात आणि छान वाटतं हाय का नाही का. अंडी निघायला लागल्यावर छान वाटते. हे तर बोकडं बांधून घालते ती, शेळ्यांना बोकडं बसून 100-200 येते रोजच्या रोज. आपली इशिकभर अंडी निघाली ना, 100-200 रुपये येतं, 150-200 रुपये. त्यामुळं असं म्हणजे बरं वाटतं अंडी चालू असल्यावर. चला, बोकडं बांधून घालते. ही बोकड काय शेळ्यासनी उभा राहून देणं झालं या, त्यामुळे ह्या बोकडाला घालते बांधून. कुठं चालेलं, चल चल, तुला बांधून त्याला घालते आता बांधून. हे हुबा स्वतः पण काही खायत नाही, कुणाला खाऊन पण देत नाही, त्यामुळं आता ह्याला घालायचा बांधून. म्हणजे हे पण जरा बसतंय, शेळ्यांना पण बसू देते. आता तिथं काय आमच्या शेळीला एकाला ते खरू झाल्यासारखं झालंय बरं का. तेव्हा ती खाजवायची लागल्या का नाही, ती खरू झाल्यावानी झालंय. तर त्याला आणायचं आहे औषध, आणि ते औषध लावायचं आहे मांडीला. त्याला चट्टा उठलाय, त्यावरची केस पण गेले ती, आणि जसं कुत्र्याला ते खरूज येते बघा, तसं झालं, एक चट्टा झालाय तिला. आणि त्यासाठी आहे ना आणायचं आहे औषध. आता त्याने दुपारी आल्यावर आणतो म्हणलं तर सरकारी दवाखान्यातनं ते औषध आणायचं आहे.
आता जरा ह्याला बांधून घालते, म्हणजे ही शेळी कशी निवांत बसल्या बघा, असं त्या बांड्या शेळीला पण बसायला भेटायला पाहिजे. आणि दुसऱ्या 2 पाटा आहेत त्यांना पण बसायला मिळायला पाहिजे. कसं माकड काय शंभर शांत लय आहे, शाण लय आहे. त्यामुळे आहे ना मला ऐकू वाटत नाही, समाधान आहे, असं बोकड समाधान मिळत नाही है ना ग. हा बघ कसा ग बसलाय. फक्त कान धरायचं आणि धरायच्या वेळी कान असं लय भारी, असं असं कान कान घावणे म्हणून लय भारी मान आलो ते असं तिरक पळतोय, तिरक पळतो. आमच्यात एक बोकाड होतं तांबडं, भैयाला तर कोपऱ्यात घालून हाणत होतं. बारकच होतं, लय मारत होतं. हे लय शान आहे, मारत नाही. तर असू द्या, व्हिडिओ कसा वाटला सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा ना. मेन म्हणजे आमचं बोकड कसं वाटलं सांगा. हे तिकडू करते. तर असू द्या, कसा वाटला बोकड सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा म्हण रे, आणि लाईक करा म्हण. बा थांबवते व्हिडिओ आता. लागलं हिचं शिंगबाई. हे का कुठं चाललास.